नमस्कार मित्रांनो, एंजल लव्स फूड या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। आज 1 ऑगस्ट 2025 आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत CST मधील अतिशय सुप्रसिद्ध असं फिश मार्केट। त्या मार्केटला आज आपण भेट देत आहोत। पाहूया आजच्या दिवशी काय रेट आहे। मासळीचा सीझन चालू झालेला आहे, मात्र पाहिजे तेवढी वर्दळ आपल्याला ह्या मार्केटमध्ये आज दिसलेली नाही। तरी पण आपण मध्ये जाऊन बघूया की मासळीचे रेट्स काय आहेत। आणि आज महत्त्वाचं काम म्हणजे मला 10 किलो खेकड्यांची ऑर्डर आहे आणि हे खेकडे मी इथं खेकड्याचे वेंडर आहेत त्याच्याकडून विकत घेत असतो। चला तर आपण आज जाऊया आणि बघूया मार्केटमध्ये कुठल्या मच्छीचे काय काय भाव आहेत। तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत मुख्य मार्केटमध्ये आणि आल्याला आपण दिसतो की बरेचसे खेकडे विकणारे इथे बसलेले दिसत आहेत। यांच्याकडे खूप मोठे मोठे खेकडे आहेत, जवळजवळ अर्धा किलोचा एखादा खेकडा असेल आणि हे तर फारच मोठे खेकडे आहेत। बघा, जवळजवळ 1.5 किलोपर्यंत खेकडे आहेत। मात्र हे खेकडे साधारणतः सूपसाठी वापरले जातात आणि काही लोक खाण्यासाठी सुद्धा ह्या खेकड्यांचा वापर करत असतात। तर मित्रांनो, हे आहेत मध्यम आकाराचे पापलेट, साधारणतः 6-7 एका किलोमध्ये बसतात आणि या पापलेटची जो किलोचा भाव आहे तो म्हणजे 1000 रुपये आहे आणि थोडंसं निगोशिएशन केलं तर कदाचित 900मध्ये सुद्धा हे पापलेट मिळू शकतात। चांगले ताजे पापलेट आहेत। तुम्ही जर सकाळी लवकर आलात तर यापेक्षा ताजे तुम्हाला मिळतील। ही कोळंबी आहे आणि ही ताजी कोळंबी आहे, फार्ममधली नाही, तरी समुद्रातील कोळंबी आहे आणि ह्या कोळंबीचा भाव आहे, आजचा जो भाव आहे तो 550 रुपये। साधारणतः 30 ते 35 कोळंबी ह्या पीसेस ह्या 1 किलोमध्ये बसू शकतात। चांगली ताजी अशी कोळंबी आहे आणि हे बघा पापलेट आणि याची साईज बघा मित्रांनो, जबरदस्त मोठी, जवळजवळ 1.5 किलोचा हा पापलेट असेल। मात्र त्याची किंमतही तशी आहे, प्रति किलो 2000 रुपये किलोने हा पापलेट आज विकला जात आहे। थोडंसं निगोशिएशन होत आहे, मात्र माल अतिशय ताजा आहे। आणि हे बघा आतमधलं दृश्य, बाजार हा जवळजवळ आटोपता झालेला आहे आणि हे आपले जमील भाई ज्यांच्याकडून मी आज खेकडे घेणार आहे 10 किलो। मी माझ्या खेकड्यांची वाट बघतोय, त्यांचे खेकडे संपले होते, मात्र आता ते पुन्हा आलेले आहेत, मध्यम आकाराचे खेकडे ते। तर बघा मित्रांनो, किती मोठे मोठे खेकडे आहेत। आज मलासुद्धा 10 किलो खेकड्यांची ऑर्डर आहे आणि हे खेकडे मी जमील भाईकडून विकत घेत आहे। चांगले खेकडे असतात त्यांच्याजवळ आणि संपूर्ण वर्षभर त्यांचा हा खेकड्यांचाच बिझनेस असतो। चांगले मोठे ढांगेवाले हे खेकडे आहेत। बघा, त्यांच्याकडे दुसरे हिरवे खेकडेसुद्धा असतात जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत। तर मित्रांनो, आता आपण बघत आहोत पापलेट, जे किलोमध्ये साधारणतः 3 बसतील एवढे मोठे पापलेट आहेत आणि याचा प्रति किलो जो भाव आहे तो 1100 रुपये आहे। हे बांगडे आहेत आणि बांगडे साधारणतः किलोमध्ये 7 किंवा 8 बसतील आणि त्याचा आजचा जो भाव आहे तो आहे 280 रुपये। मला 300 रुपये वेंडर बोलला, मात्र इथं 280 रुपयेमध्ये द्यायला तयार झालेला होता। आपण सुद्धा निगोशिएट करू शकता। हे बांगडे आपल्याला मिळतील 280 रुपये किलोमध्ये। हे छोटेसे बांगडे आहेत, जवळजवळ किलोमध्ये 10 ते 12 असे बसतील असे बांगडे आहेत। हे सुद्धा ताजे आहेत आणि या बांगड्याचा भाव आहे 220 रुपये। हे टायगर प्रॉन्स आहेत, समुद्रातील टायगर प्रॉन्स आहेत, किलोमध्ये फक्त 10 ते 12 बसतात। याचा भाव आहे 1200 रुपये। हे आपण बघतो की रावस मच्छी आहे आणि रावस आज 700 रुपये किलोने विकला जात आहे। आपण निगोशिएट केलं तर याची किंमत कमीसुद्धा होऊ शकते। तुम्ही जर जास्त क्वांटिटी घ्याल तर याची किंमत प्रति किलो कमी होऊ शकते। आता आपण बघत आहोत सुरमई। जरी मासळीचा प्रॉपर सीझन चालू झालेला नाही, सुरमई ह्या मार्केटमध्ये यायला लागले नाहीत, मात्र आजचा जो ताज्या सुरमईचा जो भाव आहे तो आहे 800 रुपये किलो। थोडंसं निगोशिएशन यामध्ये सुद्धा होऊ शकतं, मात्र आपण इथे आल्यावर आपल्याला ते करता येईल।
बघा हे सुद्धा ताजी मासळी आहे असं मला हरकत नाही, सुरमई. आता हा पाला आहे, हा पाला म्हणजे हिलचा आपण ज्याला म्हणतो, साधारणतः 5 ते 6 किलोमध्ये बसणारा हिलसा आहे आणि याची किंमत आहे 600 रुपये. 600 रुपये किलो. मित्रांनो हा सुद्धा हिलसा फिश आहे, पाळा फिश आहे, मात्र याची किंमत प्रति किलो 800 रुपये आहे. आणि आपण बघतो की ताजे असे पाले आहेत. पुन्हा एकदा आपण बघतोय की हे बांगडे आहेत. बांगडे छोटे असे बांगडे आहेत, साधारणतः 12 ते 14 असे बांगडे प्रति किलो. हे मोठे पापलेट आहेत, किलोमध्ये 30 बसणारे आणि याची प्रति किलो किंमत आहे 1100 रुपये. लॉबस्टर टेल थोडेसे मला वाटतं हे उरले लॉबस्टर आहेत. आता आपण पाहतोय ही फार्ममधील कोळंबी आहे, याचा भाव आहे 400 रुपये आणि अतिशय फ्रेश अशी जवळजवळ एक रात्र अगोदर असं पकडलेली ही कोळंबी असते आणि याचा भाव 400 रुपये आज आहे. ही करंदी आहे आणि बघा वाटे लावल्यात, ताईंनी वाटे लावल्यात आणि प्रत्येक वाट्याची किंमत 600 रुपये आहे. साधारणतः 2 ते 2.5 किलो एका वाट्यामध्ये ही करंदी येऊ शकते. याला सुकट किंवा आणखी अनेक नाव. चला तर मित्रांनो, आपलीसुद्धा खेकड्यांची खरेदी पूर्ण झालेली आहे आणि खेकडे आपण गाडीत टाकलेले आहेत. आता आपण जाऊया पुन्हा एकदा. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये आम्हाला कळवायचं आहे व आमच्या एंजल लव्स फूड ह्या फॅमिली चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं ही तुम्हाला नम्र विनंती आहे. धन्यवाद.